पालकमंत्रीपद हे पैशांचं स्रोत आहे हे ऐकून मला वाईट वाटलं, असा खोचक टोला जितेंद्र आव्हाडांनी नरहरी झिरवाळांना लगावलाय। मी गरीब असल्याने मला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं, असं वक्तव्य झिरवाळांनी केलं होतं। राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे। रोहित पवारांनी गंगेत किंवा कुठेही जाऊन अंग स्वच्छ केलं तरी मन स्वच्छ होऊ शकत नाही, आज ते धर्माचा आधार घेत आहेत, असं सूरज चव्हाणांनी म्हटलंय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक नेते संपर्कात आहेत, असा मोठा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय। अनेक जण मुख्य प्रवाहात येण्यासाठी इच्छुक आहेत, असं महाजन यांनी म्हटलंय। काही दिवसात महाविकास आघाडीतली गळती दिसेल, असा टोलाही त्यांनी लगावलाय। शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शिवसेनेमध्ये येण्यास इच्छुक आहेत, असा मोठा दावा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी केलाय। नगरसेवक जिल्हा प्रमुख शिवसेनेत येत असल्याचं म्हस्केंनी म्हटलंय। छगन भुजबळ साहेबांनी अनेक वर्ष पक्षवाढीसाठी काम केलेलं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी केलंय। तर कार्यकर्त्यांच्याही भावना समजून घ्याव्यात, असं त्यांनी म्हटलंय। अमरावतीचा विकास झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। अमरावती जिल्ह्याचा जो पैसा सरकारकडे अडकलाय तो आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय। भाजप मंत्र्यांच्या कारभाराचं ऑडिट करण्यात येणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष दर 2 आठवड्यांनंतर मंत्र्यांची बैठक घेणार आहेत। या बैठकीनंतर मंत्र्यांच्या कामाचे रिपोर्ट कार्डही तयार करण्यात येणार आहे। तर दर 3 महिन्यांनी मुख्यमंत्री देखील मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील। सदस्य नोंदणीसाठी भाजपकडनं तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे। 19 फेब्रुवारीपर्यंत 1.5 कोटी सदस्य संख्या गाठण्याचं भाजपचं उद्दिष्ट आहे। प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। यामध्ये कोकण, ठाणे, मुंबईसह मराठवाड्यातील पदाधिकारी उपस्थित होते। पुण्यामध्ये शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचे महासदस्य अभियान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडलं। जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे सदस्य होणं ही खूप मोठी बाब असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। त्यावेळी त्यांनी नव सदस्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांना शुभेच्छाही दिल्यात। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। दिल्लीत महायुतीच्या प्रचारार्थ शिंदे 2 फेब्रुवारीला दिल्लीला येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याआधीही कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे महायुतीच्या प्रचाराला गेले होते। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय। त्यावर भगवानगड पाठीशी राहणं ही मोठी जबाबदारी आहे, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं। माझ्याबाबत गेल्या 53 दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू आहे। गड माझ्या मागे उभा राहिलाय, यापेक्षा मोठी शक्ती कोणतीही नसल्याचं त्यांनी म्हटलं। महंत नामदेव शास्त्रींनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे, मात्र आरोपींची मानसिकता गुन्हेगारीची का झाली हे तपासावं हे म्हणणं चुकीचं आहे, असं मत खासदार बजरंग सोनवणेंनी व्यक्त केलं। तर संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या पाठीशी भगवानगडानं उभं राहायला हवं, असंही बजरंग सोनवणेंनी म्हटलंय। जे आरोपी आहेत त्यांची तशी प्रवृत्ती का झाली? भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। आरोपींचं समर्थन करणं हे राज्याचं मोठं दुर्दैव आहे। गुंड हे संप्रदाय चालवू शकत नाहीत, असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। बीड जिल्हा सत्र न्यायालयानं हा निकाल दिलाय। बीडच्या विशेष न्यायालयात व्हीसीद्वारे सुनावणी पार पडली। एसटी बसमध्ये प्रवास करताना सुट्या पैशाच्या वादावर एसटीनं पर्याय काढलाय। प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहकांना होणारा त्रास याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली। प्रवाशांना यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचं आवाहन केलेलं आहे। याला आता प्रवाशांचा देखील चांगला प्रतिसाद मिळतोय। एसटी महामंडळानं तिकीट दरात 14% वाढ केली आहे। त्यामुळे आवडेल तिथं कुठेही प्रवास या योजनेच्या पासच्या दरात 55 ते 60% वाढ केली। या योजनेत ई शिवाई या बसचा समावेश करून 4 दिवसांच्या पास करता 2461 रुपये मोजावे लागणार आहेत।
देशात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे। गेल्या वर्षभरात गुगल पे, फोन पे, पेटीएम अशी माध्यमं वापरणाऱ्यांच्या संख्येत 11.11% वाढ झाली आहे। कारची आरसी आणि ड्रायव्हिंग लायसन्स आता आधार कार्ड सोबत जोडले जाणार आहेत। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर, बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी आता अधिक सोपं होणार आहे। समुद्र किनाऱ्यांवर तटरक्षक दलाकडनं ड्रोननं नजर ठेवली जाते। ड्रोनच्या मदतीनं गेल्या वर्षभरात तटरक्षक दलानं 6000 किलोचे अंमली पदार्थ पकडलेत। त्यामुळे आणखी गस्त वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। येवला मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर मॉक पोलची प्रक्रिया होणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार माणिकराव शिंदे यांच्या मागणीनुसार येत्या 24 फेब्रुवारीला ही प्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे। पिंपरी चिंचवडमध्ये गिया बारेचा पहिला बळी केलाय। एका 36 वर्षीय तरुणाचा गिया बारेमुळे मृत्यू झाला। मृत तरुण हा पिंपळे गुरवचा रहिवासी होता। 21 जानेवारीला त्याला मनपाच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केलं होतं। उपचारासाठी आला तेव्हापासूनच तो व्हेंटिलेटरवर होता। अलिबागमध्ये सहकार दिंडीचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले। युनोनं यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलंय। त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय। गडचिरोलीच्या भामरागडमध्ये अतिदुर्गम नेलगुंडा इथं नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती केली आहे। छत्तीसगड सीमेपासून फक्त 600 मीटर अंतरावर हे पोलीस स्टेशन आहे। पोलीस दलाच्या वतीनं अवघ्या 24 तासात हे पोलीस स्टेशन उभारलेलं आहे। आदिवासी महिला ग्रामस्थांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। येवला शहर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी बैठक बोलावली होती। जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीजवळ नव्या पोलीस स्टेशनच्या इमारतीचं लोकार्पण होतंय। मात्र येवला शहर पोलीस स्टेशन जुन्या ठिकाणीच ठेवावं, यासह पोलीस उपविभागीय कार्यालय येवल्यामध्ये स्थापन करावं अशी मागणी या बैठकीत करण्यात आली आहे। टेस्ला कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले। मस्क यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवाधिकार कार्यातल्या योगदानाबद्दल त्यांचं पुरस्कारासाठी नामांकन दिल्याची माहिती युरोपीय संसदेचे सदस्य ग्रिम्स यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे। सांगलीच्या हरिपूरमध्ये म्हशींची शर्यत पार पडली। विशाळी यात्रेनिमित्त शर्यतीचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये 25हून अधिक म्हशी सहभागी झाल्या। म्हशींच्या या अनोख्या स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी प्रियंका गांधींनी स्पष्टीकरण दिलंय। राष्ट्रपतींचा अपमान करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नसल्याचं त्यांनी म्हटलंय। त्या राष्ट्रपतींचा सन्मान करतात असंही प्रियंका गांधींनी म्हटलंय।